नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन 3 न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। चिपळूणमध्ये आलेल्या महापुराबाबतचा न्यायालयीन लढा अधिक तीव्र करणार, वेळ आल्यास चिपळूणसाठी न्याय मागण्याकरिता आपण सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, असे प्रतिपादन उच्च न्यायालयातील वकील आणि मुंबई गोवा महामार्ग तसेच चिपळूणच्या विनाशकारी महापुराबाबत न्यायालयीन लढा लढत असलेले चिपळूणचे सुपुत्र ओवेस पेचकर यांनी पत्रकार परिषदेत केले। महापुराबाबत न्यायालयात कोणत्या प्रकारे बाजू मांडत आहोत, कोणकोणते पुरावे उपलब्ध केलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे कसे दिशाभूल करणारे आहे, याबाबतचे सविस्तर विवेचन यावेळी त्यांनी केले। नमस्कार, मी ॲडव्होकेट ओवेस पेचकर, मूळचा चिपळूणचा आणि चिपळूण फ्लड अफेक्टेड पर्सन म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। आत्ता रिसेंटली झालेला महाप्रलय या संदर्भात जो चिपळूणमध्ये आलेला आणि चिपळूणमध्ये लोकांची अवस्था जी बिकट झाली आणि पूर्ण जे शहर याला उद्ध्वस्त केलेलं आहे चिपळूण महापुराने, या संदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेत आपण महत्त्वाचं कोणाला आपण याच्यात पार्टी केलेली आहे हे लोकांना समोर यावं। सर्वात पहिले ॲज आपल्या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांचा डिपार्टमेंट, त्याच्यानंतर जे केंद्राचा जलशक्ती डिपार्टमेंट, त्याच्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट युनिट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मग अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, त्याच्यानंतर प्लॅनिंग डिपार्टमेंट, त्याच्यानंतर सॉइल वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, एन्व्हायरमेंटल क्लायमेट चेंज डिपार्टमेंट, रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, द गार्डियन मिनिस्टर आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी महाजनको, द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जिल्हा कलेक्टर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अँड चीफ ऑफिसर चिपळूण म्युनिसिपल काउन्सिल। तर सर्वात पहिले आपण हे आपला चिपळूणची जी वस्तुस्थिती आहे ती कोर्टासमोर आणून दिलेली आहे की चिपळूणमध्ये पूर हे नेहमीचंच वस्तुस्थिती असते, दरवर्ष पूर येतच असतो आपल्या चिपळूणमध्ये, पण आत्ता जो झालेला आहे तो महाप्रलय अक्षरशः सर्व घरांना नुकसान करून गेलेला आहे। तर चिपळूणमध्ये हा एक आपला मध्यवर्ती भाग आहे कोकणातला आणि वाशिष्ठी नदीचा जो स्रोत आहे तो फक्त आणि फक्त कोयना धरण आणि 15 गाव, जसा गंगोत्री आहे गंगेचा तसा आपला काही स्पेशल हे नाहीये। तर एक महत्वाचा जो स्रोत आहे तो कोलकेवाडी धरणच आहे, हे मी कोर्टासमोर दाखवून दिले। देअर आफ्टर याच्यामध्ये पूरची ज्या त्या दिवशी पूर झालं त्याचे मी फोटोग्राफ्स कोर्टासमोर आणून दिले की कसे फोटोग्राफ्स लोकांची अवस्था बिकट झाली। आपण अपरांत हॉस्पिटलचा जो फोटोग्राफ्स पाहिले की वरती बस चढली, त्याचे शिवनदीमध्ये ट्रक्स पडलेले होते, ते फोटोज पाहून कोर्टाला खरोखरच खूप सिरियस विषय वाटला। त्याच्यानंतर पाणी गेल्यानंतर रिसाईड झाल्यानंतर चिखलचं साम्राज्य पसरलेला आणि तो चिखलचं साम्राज्य का पसरतोय आपल्या कोकणात संदर्भात, तो हा विषय खूप महत्वाचा आहे की लँडस्लाइड्स होत आहेत आपल्या कोकणातील। लँडस्लाइड्स का होत आहेत? कारण जंगलतोड होतोय, जंगलतोडीमुळे लँडस्लाइड्स वाढलेले आहेत आणि पाणी सकट हा चिखलचं साम्राज्य सर्वांच्या घरी आलेलं आहे। देअर आफ्टर हे जर झालं तर लोकल प्रशासनचं काय काम आहे? लोकल प्रशासनचं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 प्रमाणे सेक्शन 30-31 याच्याकडे डिस्ट्रिक्ट प्लॅन असतो। या डिस्ट्रिक्ट प्लॅनमध्ये त्या डिस्ट्रिक्टमध्ये होणारा डिझास्टर्स, जे होणारे लोकल डिझास्टर्स त्याला हे करायला त्याला अजेंडाप्रमाणे त्या लोकल डिझास्टर्स प्रमाणे तशी रिहॅबिलिटेशन रिलीफ ऑपरेशन वर्कसाठी डिस्ट्रिक्ट प्लॅन बनवायला लागतो। की जसं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डेफिनेटली हा पूर सर्व इथे राजापूर, खेड, चिपळूण इथे संगमेश्वर नेहमीच असतो, त्यासाठी डिस्ट्रिक्ट प्लॅन कधी बनवलेला नाहीये, कधी काही मीटिंग्स तशी काय दरवर्ष होत नाहीत, हे मी कोर्टासमोर आणून दिले। आणि लॉ काय बोलतो, डिझास्टर मॅनेजमेंट काय बोलतो ते मी कोर्टासमोर आणून दिलेलं आहे। त्याच्यासोबत मी सजेशन्सही केलेले, मी फक्त आरोप केलेला नाहीये की
असं झालं नाही म्हणून ह्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा, असं करा तसं करा, मी सजेशन्सही दिलेले आहे. मी याच्यावरती खूप रिसर्च केलं. मी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. ही रिट पिटिशन नाही आहे. हा माझा पर्सनल विषय किंवा हा पर्सनल वाद कोणाच्या विरोधात तसं नाही आहे. हा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. याच्यात पब्लिकांचा सहभागी खूप आहे. स्पेशली आनेराव साहेब आणि रामशेठ काका हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. एक जेन्युइन व्यक्ती आपल्या चिपळूणचे आहेत आणि त्यांच्यासोबत ग्लोबल चिपळूण आणि अजून आपल्या इकडचे खूप चांगले लोक आहेत, त्यांच्याकडून हेल्प घेऊन मी ही याचिका दाखल केलेली आहे. आणि लिगल पॉइंट्स ऑफ व्ह्यू वरती सुद्धा मी त्याच्यावरती रिसर्च करून आणि आतापर्यंत काय काय झालेले आहेत ते वस्तुस्थिती कोर्टासमोर आणून दिलेली आहे. तर कोयना धरणाचा हा पाणी कोलकेवाडीमध्ये येतो. हा टप्पा कोलकेवाडी जनरेशन प्लांटच्या प्रमाणे आहे. त्यांच्यामध्ये महाजेनको आणि इरिगेशन डिपार्टमेंटचा कुठेतरी कॉर्डिनेशन नाही आहे आणि पाणी हे एकच फक्त गेट्स उघडले, फ्लड्स गेट उघडले कोलकेवाडी धरणाचे आणि पाणी सोडून जातात, हा तर तसा विषय नाहीच आहे. त्याच्यामध्ये टनल्सच्या मार्फत सुद्धा पाणी वाशिष्ठी नदीमध्ये येऊ शकतो. त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत जर पाणी सोडायचे तर हे म्हणतात की गेट उघडले नाही, पाणी टाकलं नाही, तसं नाही, तर पण त्याच्यामध्ये टनल्सच्या मार्फत सुद्धा पाणी येऊ शकतात. तर मी कोर्टात ते दाखवून दिलं. त्याच्यामध्ये लोकल प्रशासनाला आणि आपल्या केंद्र आणि लोकल प्रशासनाला मी काय सजेशन्स केले की फोपली ते कालुस्तापर्यंत जो रेमिडियल ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये आपण ड्रेजिंग आणि गाळ काढणं जे आपण म्हणतो की मड स्लज तो अक्षरशः आणि मकिंग हे पडलेलं आहे तिथे आणि त्याच्यामुळं जी रुंदी आहे वाशिष्ठी नदीची ती कमी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जर प्रॉपर रिव्हर बेड्सला डीपनिंग केलं आणि मध्ये बेड आणि आयलँड सुद्धा खूप झालेले आहेत, त्यांनी जर अवस्था त्यांची तिथे गरज नसेल तर आपलं एन्व्हायरमेंटला वाचून त्याला आपण काढता येईल का, तर ते केंद्र त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका घडवू शकेल, कारण जलशक्ती डिपार्टमेंट त्याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो. त्याच्यानंतर जो भीमासिना लिंक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जोड कलावा जो आहे उजनी डॅम मध्ये सोलापूरमध्ये, तसा तुम्ही कोलकेवाडी कोयनाचा जर आपण वापर केला आणि पाणी लिफ्ट करून जिथे घाटावर असो किंवा आमच्या कोकणावर असो, जसं रिसेंटली मला वाटतं आपल्या आमदार साहेबांनी सुद्धा ते केलेलं आहे आणि ते प्रस्ताव ठेवलेला आहे की सावड्या साईडला आणि तिथे कामत्या साईडला पाण्याची कमतरता आहे तिथे तुम्ही डायव्हर्ट करा. हा खूप महत्वाचा विषय आहे. जर सोलापूर साईडला होऊ शकतो तर आपल्या कोकणासाठी का नाही, तर तो पाणीचा चांगला वापर, कारण तो वेस्टच जातोय आणि पाणी हा स्वच्छ पाणी आहे आणि तो समुद्राच्या खाऱ्या पाण्यात जाऊन अरबी समुद्रात भेटतो आणि तो पाणी आपण चांगल्या कामासाठी वापरू शकतो. तर एक एक्झाम्पल मी जोड कलावाचा दिलेला आहे आणि MIDC मध्ये आणि जिथे मोठमोठे शहर आहेत तिथे जर वळवता येईल पाणी तर त्याचा फायदा सर्वांना भेटेल. आणि महत्वाचा भाग मग केंद्र सरकारला सुद्धा केलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट हे पर्टिक्युलरली आपल्या चिपळूण म्युन्सिपल काउन्सिल्स आणि काउन्सिल्स मध्ये सुद्धा असावं. फक्त जिल्हा मर्यादित नको, तिथे काउन्सिल्स मध्ये सुद्धा असावं आणि ब्लॉक लेवलवरती रेस्क्यू टीम वॉर्ड लेवलवरती सुद्धा व्हायला पाहिजे. कारण जर पाणी दुसऱ्या साईडला आणि रेस्क्यू बोट्स दुसऱ्या साईडला आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं. तर ते एक ब्लॉक लेवल किंवा डिव्हिजन लेवल एक शहरासाठी तसं बनवून घ्या तर ते बरं राहील. आपला चिपळूण हा एक मध्यवर्ती भाग आहे. जर पाहिलं तर नॅशनल हायवे पासून सुद्धा आणि इथून जर घाटावर जायचंय कराड मार्ग सुद्धा, तर तो एक मध्यवर्ती भाग आहे. तर चिपळूणमध्ये NDRF SDRF याची एक बटालियन तुम्ही सेट करा, कारण आता ऑलरेडी चिपळूण पोलीस स्टेशनच्या साईडला पण खूप मोठं इमारती वगैरे डेव्हलपमेंट झाले. त्या साईडमध्ये जर NDRF आणि SDRF करता येईल तर त्या संदर्भात सुद्धा सरकारनं त्याच्यावरती विचार करावा. मग ड्रेजिंग हा पूर्ण कालुस्त्यापर्यंत व्हायला पाहिजे, ते मी दोघे सरकारला तसं विनंती केलेली आहे. आणि जसं आपण या विषयावरती इथे पंढरपूर साईडला जर आपण पाहिलं की बोट्स हे लोकांच्या बोट्स दिलेले आहे स्कीम्स मध्ये सरकारने आणि त्या बोट्स मार्फत तिथे जेव्हा पंढरपूरला जे टुरिझम पिलग्रिमेज टुरिझमसाठी येतात ते पंढरपूर शहरात त्या नदीमध्ये सुद्धा
फिरतात आणि जेव्हा गरज लागते फ्लडसाठी तेव्हाही वापर होऊ शकतो. तसाही सेम आपल्या कालुस्ता, इट्स अ बॅक वॉटर. कालुस्ता हे बॅक वॉटर सारखं आहे. लोक म्हणतात की आपला कोकण कॅलिफोर्निया सारखा व्हावा, अशी खूप आपले लोक पॉलिटिशियन्स घेऊन गेले, त्यांनी कॅलिफोर्नियाशी कम्पेअर केलं. पण कोकण इटसेल्फ इज अ ब्रँड. आम्हाला कोणाशी कम्पॅरिझन करायची गरज नाहीये. तर कोकणाला प्रॉपर डेव्हलप केलं तर कोकणाच्या इथेच डेव्हलपमेंट हे लोकांच्यासाठी सुद्धा होईल आणि लोकांच्या पूरस्थिती रेस्क्यूसाठी सुद्धा होऊन जाईल. तर ते बोट्स गव्हर्नमेंटनं स्कीम्स लेवलवरती लोकल व्यक्तींना जर दिलं तर ते इथे आम्ही बॅक वॉटर सफारी वगैरे जसं ऑलरेडी ग्लोबल चिपळूण करत आहे त्या मोठ्या प्रमाणे आम्ही करू शकतो आणि लोकांचं डेलीचं एक बिझनेस सुद्धा वाढून जाईल, टुरिझम सुद्धा वाढून जाईल. हे मी कोर्टासमोर केलेलं आहे. गाडगिल रिपोर्ट इकॉलॉजी एक्सपर्ट आहेत, त्यांनी सुद्धा गाडगिल कमिटीमध्ये सांगितलेले आहेत, तेही त्याचे रिकमेंडेशन्स कोर्टासमोर यावे. मग डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे आहेत ते फेल झालेले होते, त्यांनाही मी याचिकामध्ये हे केले. कारण अपरांत हॉस्पिटलचा जो कोविड सेंटर आहे तो शिव नदीच्या जवळच होता. तर जर यांच्याकडे माहिती होती, अशी त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली आहे की जर यांच्याकडे माहिती होती की पूर येणार आहे, पाऊस जोरात आहे, तर तुम्ही तिथून हलवलात का नाही कोविड पेशंट्सला. कारण आता सर्वांकडे मारामारी होतीच कोविडच्या संदर्भात. पेशंटला वाचवण्यासाठी खूप काही प्रयत्न सरकार करतच आहे, त्याला आम्ही डेफिनेटली एक्सेप्ट करतो. पण लोकल प्रशासनाने त्या कोविड पेशंट्सला पहिले का नाही हलवलं. पाणी आल्यानंतर आणि त्यानंतर पाणी गेला, मग त्यानंतर लोकांनी मदत करून बाहेर पाडलेले आणि त्याच्यामध्ये 8 लोकांचा जीव गेलेला आहे. त्याच्यासाठी प्रपोजल केलेला आहे की 4 लाखाची मदत निधी गव्हर्नमेंट असिस्टन्स भेटावं. ते आतापर्यंत असंच कुठेतरी फाईलमध्ये धूळ चाटतंय. त्याच्या संदर्भात मी कोर्टाला हे केलं की याच्यामध्ये स्टेटस रिपोर्ट मागून त्या 8 पेशंट्सच्या परिवाराला 4 लाखाची मदत प्रपोजल दिलेली आहे, ती लवकरात लवकर देण्यात यावी. त्यानंतर मी महत्वाचे जे प्रेयर्स आहेत ती तुमच्या समोर ठेवतो. पहिला की या संदर्भात जे लोक आहेत त्या संदर्भात आपण डायरेक्टली कोणाच्या विरोधात आरोप करणं ही थोडं चुकीचं आहे. पण आपण प्रायमा फेसी जिथे आपल्याला दिसतोय केस, प्रायमा फेसी पुरावा दिसतोय की हे त्यांचा हात आहे, तर त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन व्हावं. जसं फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR आपण देतो पोलिसाकडे की असं घडलेलं आहे, क्राईम घडलेलं आहे, हे डेफिनेटली पब्लिकांचं नुकसान झालेलं आहे एवढं आपल्या चिपळूणकरांचं आणि लोकांच्या हानी, प्रॉपर्टी सर्व काय झालेलं आहे. तर ते IPC मध्ये जेव्हा प्रक्रिया आहे की आपण FIRच्या मार्फत पोलिसाला अप्रोच करू शकतो, पण हे सर्व अधिकारी जे आपण त्यांच्या विरोधात जे धाव घेतलेले हे छोटे अधिकारी नाही आहेत, हे मोठे अधिकारी आहेत. तर त्यांच्या विरोधात कोर्ट प्रणाली हीच करू शकते. तर मी एक FIR मार्फत, जसं FIR आपण करतो तसं एक कोर्टाला मी निवेदन केलेलं आहे की याच्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावं प्रॉपरली. आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे समोर येईल की जर हाय लेवल कमिटी हायकोर्टाने त्याच्यावरती जर बनवली विथ मॉनिटरिंग ऑफ द हायकोर्ट अँड दी रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट, रिटायर्ड जस्टिस ऑफ द हायकोर्ट, तर त्याच्यामध्ये जे खरं काय खोटं ते खरोखर इन्व्हेस्टिगेशन मध्ये येईल. कारण ह्यांनी जर प्रायमरी फ्लड रिपोर्ट जो दिलेला आहे जेव्हा पूर आल्यानंतर, तो एकदम मिसगायडिंग आणि चुकीचा प्रायमरी फ्लड रिपोर्ट दिलाय. त्याच्यामध्ये इटसेल्फ जो पाऊस किती हेवी झाला, ते संगमेश्वर साईडला पाऊस जोरात झाला इन कम्पॅरिझनली आणि तिथे पूर आला नाही. पण आपल्या इथे का आला आणि जास्त तिथे कम्पॅरेटिव्हली पाऊस कमी होऊन सुद्धा जास्त पुराचं पाणी आपल्या इथे का फटका लागला. हे कम्पॅरिझन मी कोर्टासमोर आणून दिलं की त्यांचेच प्रायमरी फ्लड रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की नेबरिंग सिटीज आणि तालुक्यामध्ये पाऊस जोरात पडले आणि आपल्या इथे त्याच्याप्रमाणे कमी पडून सुद्धा पूर जास्त आलेला आहे. तर आणि दॅट इज व्हॉट इन्व्हेस्टिगेशन सोबत IIT बॉम्बे याला रिसर्च करायला आपल्या विषयावरती की हा कोकणामध्ये नेहमीच आता हा ग्लोबल इश्यू आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे. त्याच्यामध्ये जंगल तोडी, फॉरेस्ट लँडस्लाइड्स हे होतच राहतात कोकणात. तर कोकणाला वाचवण्यासाठी IIT बॉम्बे सारखी जर एक्सपर्ट्स बसले आणि त्याच्यामध्ये कुठे एक आम्हाला राज्य सरकारला जशी हे दिली इकॉलॉजिकल एक्सपर्ट्स एन्व्हायरमेंटल्स पकडून, तर कुठेतरी आपला कोकण वाचेल, हे अशी मी कोर्टासमोर विनंती केली आहे. आणि जेवढेही
ब्रिजेस तुटलेले आहेत या महापुराच्या संदर्भात, वाशिष्ठी नदीच्या वरती असणारे, ते पूर्ण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात असो, स्पेशली पाहायला गेलं तर एनरॉन पूलच्या मुळे आपल्या पूर्ण चिपळूणला त्रास होतोय बाहेर जायला. तर तो एनरॉन पूलला लवकरात लवकर त्याच्यावरती कोर्टाने आदेश द्यावं आणि त्याचा बनवून घ्यावं अशी आपण विनंती केली आहे. गाईडलाईन्स, ऑपरेटिंग सिस्टम, SOPs हे सेट करायला कोलगेवाडी धरणासाठी की पाणी कसं सोडायचं ते आपण विनंती केलेली आहे. जो पैसा आपण उत्खनन उत्खनन जर करतो, पैसा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला भेटतो, त्याची माहिती कोर्टासमोर द्यावी की चिपळूणमध्ये, महाडमध्ये पैसा किती भेटतो आणि तो पैसा रॉयल्टीच्या मार्फत जो कोट्यवधी रुपये सरकारला भेटतो त्याचा फायदा आतापर्यंत कोकणी माणसाला झालेला आहे का, ते मी एक विनंती केलेली आहे. डीपनिंग तो विषय परत तोच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जो आपल्या इकडे इथे कोणता तो आहे ग्राउंड जो आहे तो पवन तलावामध्ये कचरा अक्षरशः भरून टाकलं होतं आणि त्याचं काहीच नियोजन ना करता मग तेच वरती डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकलंय. म्हणजे ते प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटही त्यांच्याकडे नाही आहे. 45 डेजसाठी थांबून वेस्ट मॅनेजमेंट करायला लागतो त्यांना, पण तो बाकी जो प्लास्टिक वेस्ट आहे, बॉटल्स आहेत, त्याचा काय, आणि चिपळूण शहराला प्रॉपर एक कचरा प्रकल्प भेटावं याची विनंती केलेली आहे. 11,500 कोटी हे सरकारने निधी जाहीर केली, ते लोकांपर्यंत कसं स्ट्रॅटेजिकली प्लॅन हे द्या कोर्टासमोर, की कसं पोचणार हे तुम्ही कोर्टासमोर द्या. कारण असे खूप निधींचा अनाउन्समेंट होतात, सरकार करतात, पण लोकांपर्यंत पोचत नाही. हे खरं वस्तुस्थिती आपल्या कोकणासंदर्भात मला तर दिसून येते. तर त्या संदर्भात तुम्ही कोर्टासमोर प्रॉपरली स्ट्रॅटेजिक प्लॅन द्या, हे मी सबमिशन्स केलेलं आहे. आणि मी जे सजेशन्स केलेले आहेत त्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करावं आणि आपली याचिका अलाव करावी. तर हा माझा याचिकाचा भाग आहे. आता डेफिनेटली प्रशासन तर एक्सेप्ट करणार नाही स्वतःची गलती. त्याच्यावरती त्यांनी तसं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे कोर्टासमोर, त्या ॲफिडेव्हिट आपण खोडून लावलं. त्या ॲफिडेव्हिटचं सर्वांच्या समोर होतंच, न्यूजमध्ये आलंच होतं. त्याच्यामध्ये ते स्वतः एक्सेप्ट करतायत की एक बोट चिपळूण आणि खेडसाठी आम्ही दिलेली आहे. आपला चिपळूण तालुक्याचा जर आपण पॉप्युलेशन पाहिलं 2011च्या सेन्सस प्रमाणे, तर तो 2,23,000 हे पूर्ण तालुक्याचा होतोय. आणि जर शहराचा पाहिलं तर 55,139 आणि 12,000 खेरडी ग्रामस्थानाचं पाहिलं तर तेवढं पॉप्युलेशन होतोय. तर आत्ता जर 2021 मध्ये जर सेन्सस झाला तर डेफिनेटली 1 लाखच्या वरती अर्बन पॉप्युलेशन आपल्या शहराचा पोचलाच असेल. आणि 1 लाखच्या पॉप्युलेशनला फक्त एक फायबरची बोट, हा कुठला न्याय? हे स्वतः कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी कोर्टासमोर देत आहेत. त्यांनी सांगितलं आहे की NDRFची टीम ही टायमावर आली, ही लोकांपर्यंत 22 तारखेलाच पोचली आणि आम्ही खूप लोकांना 1800 लोकांना वाचवलं. 726 चे मेंबर्स होते त्या आर्मी NDRF हे पकडून. तर मी तेव्हा प्रश्न विचारलाय माझ्या रिजॉइंडरमध्ये, 726 इक्वल टू 726 लाईफ जॅकेट्स एका तेवढे होते का? कारण तेव्हा 12 ते 14 कुठे 20 फूट पाणी होता. पण एवढा उंचीचा माणूस तर आपल्या NDRF मध्ये नाहीच आहे, तर त्याला लाईफ जॅकेट शिवाय पाणीमध्ये उतरता येत नाही. तेवढे इक्विवली लाईफ जॅकेट्स आहेत का? आणि हे चुकीची माहिती आहे की हे जे पण आलेत ते टायमावर आलेत. कोणीही टायमावरती आलं नव्हता. सर्वच पाणी 23 तारखेला जेव्हा बाहेर पडला तेव्हाच सर्व लोक आलेत. याचा एक एक्झाम्पल ABP माझ्यामध्ये दाखवलेला होतं. तेव्हा लोक म्हणतात त्याच्यामध्ये, आता बघा हे आले, आता उपयोग काय त्यांचा? आज येऊन कोणाला वाचवणार? स्थानिकांचा संताप. ABP माझाचा मी क्लिपिंग कोर्टासमोर ठेवलेलं आहे. त्यांनी जर म्हटलेलं आहे की आम्ही मदत केलेली आहे, मी कोर्टासमोर दाखवून दिलेलं आहे की लोकांनी स्वतः आपली मदत केलेली आहे. आजूबाजूच्या लोकांनी हे घरचं सामग्री वापरून, म्हणजे मुलं ते बाथटबमध्ये वापरतात
तसं हे वापरून लोकांना ठेवून मग बाहेर काढलेले आहे. हे व्हिडिओज आणि फोटोज कोर्टासमोर आणून दिलेले आहे. जे अपरांत हॉस्पिटलमध्ये वाचवणारा व्यक्ती त्याचा मी सर्व फोटोज कोर्टासमोर आणून दिलेले आहे की कोणी NDRF वगैरे टाईमवर नाही आले. ह्यांचं काम होता की लोकांना खाणं वगैरे देणं, कोणी हे याच्यामध्ये सर्व मी कोर्टाला दिलेलं आहे. आत्ताची रिसेंटली डिसेंबरची वस्तुस्थिती जो अँद्रॉन पूलचा आहे, अजूनच नुकसान होत आहे. कोणाने टच केलंच नाही. PWDनं फक्त सांगितलंय, PWD इंजिनियर, की आम्ही कोकण भवनला आम्ही पत्र लिहिलंय की याहून इन्स्पेक्ट करा. 5 महिने व्हायला झाले, आतापर्यंत कोणीच इन्स्पेक्ट केलेलं नाहीये. या संदर्भात इमिजिएट ॲक्शन्स इंटरिम ऑर्डर्स करावी ही आम्ही कोर्टाकडे विनंती केलेली आहे. आता सर्वात मोठा की त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जर जिल्हा कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की जो पूर आहे तो फक्त आणि फक्त आरोपी पाऊस आणि हेवी रेनफॉलमुळेच आहे. तर कलेक्टर साहेबांचा 23 तारखेचा एक इंटरव्ह्यू मी कोर्टासमोर आणून दिले, टाइम्स ऑफ इंडियाचा. चिपळूण फ्लड्स पार्टली मॅनमेड डिझास्टर, रत्नागिरी कलेक्टर. त्याच्यामध्ये ते म्हणतायत, इलिगल कन्स्ट्रक्शन नियर दी वाशिष्ठी रिव्हर बेड्स अँड डिस्चार्ज ऑफ वॉटर फ्रॉम कोलकेवाडी डॅम हॅव ऑल कंबाइंड टू कॉज हेवॉक इन कोस्टल टाउन ऑफ चिपळूण. टाइम्स ऑफ इंडियाचं 23 तारखेचं जिल्हाधिकाऱ्यांना कमेंट्स केलेले आहेत. आणि देअर आफ्टर मी सर्वांची जे इन्व्हेस्टिगेशन व्हावी हे मी कोर्टासमोर जी मी मागणी केलेली आहे ती चुकीची नाही आहे, कारण ही फक्त माझीच ही विनंती नाही आहे, हे सर्वांची विनंती केलेली आहे. स्टार्टिंग फ्रॉम लोकल पॉलिटिशियन्स, लोकल MLAs टू MPs टू मिनिस्टर्स टू केंद्र मंत्री टू ऑपोजिशन पार्टी लीडर्स पासून सर्वांनी विनंती केलेली आहे. आपल्या खासदार विनायक राऊत साहेबांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच असेल, सर्वात व्हायरल झालेला भास्कर शेठचा जो पंचायत समितीमध्ये झालेला मीटिंग, त्याच्यावरती प्रशासनावरती जे आरोप झालेले आहेत. त्याच्यानंतर आपले आमदार साहेब आहेत, लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस साहेब, प्रवीण दरेकर साहेब, केंद्र मंत्री रिसेंटली झालेले आपले नारायण राणे साहेब, काँग्रेसचे आणि माजी स्पीकर विधानसभा अध्यक्ष साहेब नाना पटोले साहेबांनी सुद्धा काँग्रेस उच्चतंत्रीय चौकशीची माग केलेली आहे. ते मी कोर्टासमोर दिलेले आहे. हे कदाचित पॉलिटिशियन्सना आपलं हे पॉलिटिकल पिकनिक समजून येऊन हे गेले आणि हे पॉलिटिकल स्टेटमेंट कदाचित त्यांच्यासाठी असेल. पण मी कोर्टासमोर एक चिपळूणचा फ्लड अफेक्टेड पर्सन आहे हे मी कोर्टाला समजून दिले की मी स्वतः माझ्या घरी 8 फूट पाणी होतं. आत्ता जर मला जर लक्षात येतं की कसे दिवस होते तर माझ्या डोळ्यात अश्रू येतो. आणि असं मी कोर्टासमोर आलेलो आहे. तर मी फक्त पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाहीये, मी कुठे चुकीची मागणी करत नाहीये. जसं पॉलिटिकल स्टेटमेंट्स फक्त एवढे करून गेलेले आहेत. मी खरोखर फ्लड अफेक्टेड पर्सन आहे. यामध्ये इन्व्हेस्टिगेशन व्हावी आणि लोकांसमोर जे वस्तुस्थिती झाली ते त्याबद्दल. बाकी BBC, ABP माझा यांचे सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी चांगलं रिपोर्टिंग केलेलं आहे. BBC मराठी यांनी एक स्पेशल रिपोर्टिंग केला होता की गाळ किती आहे, कोलकेवाडी धरणमध्ये इटसेल्फ दाखवतो पाणी किती लाल झालेलं आहे चिखलच्या साम्राज्यामुळे, ते मी दाखवून दिलेलं आहे. शिव नदीचा वस्तुस्थिती कोर्टासमोर आणून दिलेली आहे. हे सर्व कोर्टासमोर आणले आणि देअर आफ्टर कसे लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटेल हे मी कोर्टासमोर मांडणी केलेली आहे. कारण आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जर नॅशनली ॲव्हरेज पर कॅपिटा आपण जर पाहिलं की एक माणूस, एक इंडियन सिटीजन किती कचरा हे काढतो पर डे, दॅट इज 670 ग्राम्स पर डे हे कचरा काढतो. आणि जर आपण पाहिलं तर एका दिवसात 3 crore 69,69,43,130 किलोग्राम्सचा कचरा एका शहरात आपल्या 2011च्या सेन्ससप्रमाणे जर पाहिलं 55,000च्या प्रमाणे तर तेवढा आपला चिपळूण शहर कचरा काढतो एका दिवसात. पण जेव्हा पूरस्थिती झाली तर सर्वांच्या घरचा जो पूर्ण नाहीसा तर तैसा झाला आणि पूर्ण
दुकान उद्ध्वस्त झालेले होते. तर कचरा हा खूप वाढलेला होता पुराच्या संदर्भात आणि कचरा वाढलेला आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्याचा निवाडा व्हावा. तर फक्त ते वरती जाऊन डम्पिंग ग्राउंडमध्ये ठेवलेलं आहे आणि काहीच काय झालेलं नाही आहे. तर आपल्या इकडचे ऑलरेडी मुंबई शहरमध्ये मोठमोठे जे BMC आहे, ठाणे महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, यांची सर्वांची मी ह्या याचिकामार्फत चिपळूणच्या रहिवाशांमार्फत मी त्यांना मी आभार मानले आहे त्याच्यामध्ये आणि ग्रेटफुल आहे आणि पुढेही सुद्धा आम्हाला मदत करावी हे कचरा क्लिअर करायला अशी मी कोर्टासमोर मांडणी केलेली आहे. जस्टिस साहेब रजेवर आहेत. या पुढच्या सोमवारी हिअरिंग आपण रिजॉइंडर फाईल कोर्टासमोर शुक्रवारी रिजॉइंडर फाईल झाले. आता त्याच्यावरती हिअरिंग होऊन जाईल पुढची. ते या उद्या होणार होती पण चीफ जस्टिस साहेब रजेवर आहेत. मोस्टली नेक्स्ट वीक. कलेक्टरने जे ॲफिडेव्हिट दिलं आहे ह्या याचिकेच्या संदर्भातच त्यांनी सादर केलं. जी कलेक्टर त्याच्यावर आपलं काय आता पुढे म्हणणार? रिजॉइंडर फाईल केले ना, ह्याचे मी तुम्हाला जरूर रिजॉइंडर एफिडेव्हिट फाईल केले, त्याच्यावर आरोप फोडून लावलेले. अजून काय आपल्याकडे सुद्धा असतील माहिती तर ते मला दिली तर अजून मला ही याचिका मजबूत करता येईल. खूप लोकांचं तसं प्रश्न होते की ही याचिका घाई गडबडमध्ये फाईल केली किंवा काही पुरावे नाही, असे खूप लोकांचे आरोप सुद्धा होते. फॉर एक्झाम्पल असं जर तुम्हाला वाटत असेल पत्रकार बंधूंना तर सांगा. आणि जर कोर्टाला वाटलं असं, फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरूया की कोर्टाच्या समोर आपली याचिका निगेटिव्ह गेली, मी एवढी ताकद ठेवतो सुप्रीम कोर्टपर्यंत मी चिपळूणसाठी न्याय मागायला मी जाऊ शकतो, एवढी मी ताकद ठेवतो. मी सुप्रीम कोर्टपर्यंत जाणार जर फॉर एक्झाम्पल इन्क्वायरी बसवली नाही तर. बाकी तर मला वाटत नाही कुठले पॉईंट्स असे मी प्रेयर्स जे असे आहेत ते कोर्ट फेटाळून लावेल. बातम्यांचा ओघ असाच चालू आहे. पाहत राहा विजन 3 न्यूज चॅनल. धन्यवाद.